नमस्कार मंडळी. आज आपण बँकिंग क्षेत्रातल्या शेअर्सबद्दल थोडंफार बोलणार आहोत. मी एक सांगू इच्छितो की हे जे व्हिडिओ आहे याच्यामधनं आम्ही कुठल्याही प्रकारचा टिप देत नाही आहे, कुठल्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही आहे. मी जनरल बेसिसवर इन्व्हेस्टर पर्स्पेक्टिव्हमुळे की बाबा जे लोक इन्व्हेस्टिंग करतात शेअर्समध्ये तर त्यांनी काय काय काळजी घ्यायला हवी किंवा काय काय धोके आहेत, काय काय खाचखळगे आहेत, या खाचखळगे महत्त्वाचे असतात की ते माहिती असायला पाहिजेत. त्याच्यानंतरच तुम्ही पाण्यात उतरलं तर चांगलं आहे. का तर समजा तुम्ही पाण्यात उडी मारत असाल तर पाणी किती खोल आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला पोहता येतं की नाही, बऱ्याचशा गोष्टी असतात. तसंच शेअर मार्केटमध्ये पण असतं. तर टिप्सवर अवलंबून न राहता आपण स्वतः अभ्यास करून शेअर घेणं हे किती फायदेशीर आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर आज आपण बघणार आहोत की बाबा शेअर मार्केटमध्ये बरेच शेअर असतात. आता बरेच सेक्टर असतात. काही बँकिंग सेक्टर आहेत, FMCG सेक्टर आहे, तुमचा ऑटो सेक्टर आहे, कॅपिटल गुड्स आहे, असे बरेच सेक्टर असतात. तर बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायला जाता तेव्हा तुम्ही काय 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 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात. तर तुम्ही जनरली बघाल तर आता आपण काय म्हणतो की बाबा मी या बँकेत अकाउंट ओपन केलं आहे, त्या बँकेत अकाउंट ओपन केलं आहे, HDFC बँक आहे, ॲक्सिस आहे, ICICI बँक आहे, बऱ्याचशा बँक आहेत. तर बँकांचे शेअर मी घेतो. आता आज म्हटलं मी बाबा चला मी आज HDFC बँक घेतो, बरोबर आहे का? उद्या जाऊन परवा जाऊन समजा तो HDFC बँक खाली आला तर तुम्हाला लॉस होऊ शकतो. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही बँकिंग शेअर घेता तेव्हा तुम्हाला त्या बँकिंग शेअरच्या पर्टिक्युलर बँकेबद्दल तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला बरेचसे इंटरनेटमध्ये साईट्स असतात, त्याच्यात तुम्ही जाऊन बघू शकता. पण बँकिंग सेक्टर जे आहे किंवा कुठली पण बँक धरली त्याचा बिझनेस मॉडेल काय आहे तुम्हाला माहिती आहे का? आता पूर्ण बिझनेस मॉडेल मॅनेजमेंट किंवा MDला माहिती असतं, त्या लोकांना सगळ्यांना CFOना माहिती असतं, ते सगळं माहिती असतं. पण बँकांचा मेन मॉडेल काय आहे, बिझनेस मॉडेल काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आता बँका काय करतात की आपल्याकडनं सगळ्यांकडनं डिपॉझिट्स घेतात. टर्म डिपॉझिट, तुमचे फिक्स डिपॉझिट घेतात. त्याच्यानंतर करंट अकाउंट डिपॉझिट असतात ते घेतात. काही बॉरो करतात कंपन्या, फंड्स बॉरो करतात, मार्केटमधनं घेतात. आणि हे सगळे पैसे जे जमा झालेले असतात बँकांकडे ते त्याचे लोन देतात. ते होम लोन देतात, पर्सनल लोन देतात, कन्झ्युमर ड्युरेबल लोन देतात. आता बँकांची प्रॉफिटेबिलिटी जी आहे किंवा बँकांचं बिझनेस मॉडेल समजून घेण्यासाठी इथून पैसा येतो त्यांना, तोच पैसा ते लोन स्वरूपात लोकांना देतात, कंपन्यांना देतात. आणि त्याच्यामध्ये ते काय करतात की तुम्हाला किती मला इंटरेस्ट द्यायचं आहे, तुम्हाला फिक्स डिपॉझिटवर किती इंटरेस्ट द्यायचं आहे, तुम्हाला सेव्हिंग अकाउंटवर तुम्हाला किती इंटरेस्ट द्यायचं आहे, ते तुमचा कॉस्ट ऑफ फंड्स होतो. आणि तुम्ही जेव्हा लेंड करता ते किंवा कुठल्या लोकांना समजा होम लोन देतात 8.5% किंवा पर्सनल लोन 10% देतात किंवा अजून काही लोन असतात, तर तुम्हाला जे स्प्रेड असतो तुमचा की तुमचे खर्च बिर्च जाऊन तुमचं कॉस्ट ऑफ फंड्स प्लस तुमचे जे काही खर्च आहे ते जाऊन तुम्हाला स्प्रेड मिळतो की बाबा अमुक एवढ्या स्प्रेडवर मी ही बँक रन करते. तर तो झाला त्यांचा प्रॉफिट. तर आपण जेव्हा व्हॅल्युएशन करतो की बाबा FMCG कंपन्यांचं व्हॅल्युएशन करतो आणि बँकांचं व्हॅल्युएशन करतो तर दोन्हीमध्ये खूप फरक आहे. बँकांमध्ये काय असतं की बँकांमध्ये असं असतं की तुम्ही जेव्हा होम लोन देता तेव्हा बँक काय करते, एक वन शॉट बँक डिस्बर्स करते लोन. ओके. आणि त्याचे EMI जे आहे ते तुम्हाला पुढचे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष तुम्हाला ते बँकेत भरायचे असतात. तर जेव्हा तुम्ही बँकांचं ॲनालिसिस कराल तर त्याच्यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की बँकांची कलेक्शन इफिशियन्सी काय आहे ते तुम्हाला महत्त्वाचं बघायचं असतं. आता बँका जेव्हा लोन देतात तेव्हा त्या लोन देताना त्या पर्टिक्युलर कस्टमरचं ते ड्यू डिलिजन्स किती करतायत, त्याची क्रेडिट हिस्ट्री काय आहे, परत रेग्युलर बेसिसवर EMI येतो आहे की नाही त्याची, तर ह्या गोष्टी बँका बघतायत की नाही, किंवा असे काही लोन देत आहेत ते कंपन्यांना की जे लोन परत येणं मुश्किल आहे किंवा अवघड आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात बँकांना. तर जेव्हा बँकेचं ॲनालिसिस, तुम्ही स्टॉकचं ॲनालिसिस जेव्हा करायला जाल, कोणी तुम्हाला सांगेल बंधन बँक घ्या, कोणी म्हणेल की तुम्ही IDFC बँक घ्या किंवा ICICI बँक घ्या, ॲक्सिस घ्या. तुम्ही म्हणाल की कुठली पण बँक घ्या, काय फरक पडतो आहे, पण तसं नसतं ते. आता तुम्ही जेव्हा बँकांचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा अमुक एक बँकेची कलेक्शन एफिशियन्सी कशी आहे, अमुक एक बँकेचा NPA, ग्रॉस NPA किती आहे, नेट NPA किती आहे. आता आपण या विषयावर जरा बोलू. ग्रॉस NPA
NPA म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग ॲसेट. म्हणजे याचा अर्थ काय असतो की बँक जेव्हा कुठल्या कंपनीला लोन देते तर त्या कंपनीकडनं प्रत्येक महिन्याला त्यांना इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट म्हणतो, तेव्हा ते लोन परत येणं गरजेचं असतं. बऱ्याचशा वेळेला कंपन्या जेव्हा ते पैसे वापरतात, फॅक्टरी टाकतात किंवा ते फॅक्टरीतनं प्रोडक्ट्स बनवतात, ते विकतात आणि त्याचे सेल्स होतो आणि त्याच्यातनं ते बँकांना त्यांचं कर्ज फेडतात. पण समजा काही कंपन्या असं झालं की बाबा त्या कंपन्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही किंवा त्यांचे प्रोडक्ट विकले नाही गेले किंवा त्यांच्याकडे त्यामुळे काय होतं की ते पैसे त्यांच्याकडे येत नाहीत आणि मग ते बँकांना ते चुकवू शकत नाहीत आणि मग त्यांचे काय होतात की ते NPA होतात. म्हणजे काय होतं की RBIने जे नॉर्म्स घातलेले आहेत की नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सचे जे नॉर्म्स असतात त्या नॉर्मच्या अंडर ती पर्टिक्युलर ती जी कंपनी आहे ती येऊ शकते. आता आपण जेव्हा शेअर घेतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो का, हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की नाही ते तर मॅनेजमेंटने बघायचं काम आहे, पर्टिक्युलर बँकेच्या मॅनेजमेंटला बघायचं आहे की बाबा ते कसे कलेक्शन इफिशियन्सी कशी आहे, तुमचं रिटर्न ऑन ॲसेट्स कसं आहे, तुमचं कुठल्या लोकांना देताय तुम्ही, त्याचे तुम्ही बरोबर चेक केलं की नाही, ड्यू डिलिजन्स केले, त्यांचं काम असं नसतं. ते तुम्ही जेव्हा शेअर घेता आणि तुम्ही जेव्हा त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्हाला गरजेचं आहे की प्रिव्हियस क्वार्टर्सचे परफॉर्मन्स बघायचं की त्यांचा ग्रॉस NPA रेशो जो आहे तो कसा काय मूव्ह झालेला आहे. जेव्हा तुम्ही बघता की 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी जो ग्रॉस NPA समजा फॉर एक्झाम्पल 3% होता, त्याच्यानंतरचं वर्षी तो 2% झाला, त्याच्यानंतर 1.5% झाला, 1% झाला. म्हणजे ट्रेंड काय आहे की ग्रॉस NPA तुमचे कमी कमी होत आहेत. ह्याचा अर्थ काय होतो की जेव्हा ग्रॉस NPA तुमचे कमी होत आहेत त्याचा अर्थ असा होतो की त्या कंपनीला त्या कस्टमर्सकडनं जे काही परत येणार आहे EMI इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट किंवा कर्जाचे जे इन्स्टॉलमेंटमध्ये परत येतात ते येत आहेत आणि बँक व्यवस्थित प्रोव्हिजनिंग करते. म्हणजे प्रोव्हिजनिंगमध्ये काय की समजा बँकेला वाटलं की बाबा ह्या पर्टिक्युलर कस्टमरचं येणं लोन फेडण्याची चान्सेस थोडे कमी आहेत किंवा काही प्रॉब्लेम आहे तर ते प्रोव्हिजन करून ठेवतात बँक की बाबा हे एवढे म्हणजे प्रोव्हिजन आहेत. तर जेव्हा बँक प्रोव्हिजनिंग करते तेव्हा इट इज मोर ऑफ अ ट्रान्सपरंट टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन किंवा ट्रान्सपरंट इन्फॉर्मेशन टू द इन्व्हेस्टर्स की बाबा ही बँक ह्या बँकेने प्रोव्हिजन केलेलं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की ही बँक ऑनेस्टली बँक मॅनेजमेंट ऑनेस्टली सांगते की बाबा ह्याच्यामध्ये आम्ही प्रोव्हिजन करतो कारण आम्हाला ह्याच्यामध्ये कदाचित डाऊट आहे की ह्याचे पैसे आमचे येण्याचे चान्सेस कमी आहेत म्हणून ते प्रोव्हिजन करतात. तर जेव्हा तुम्ही जेव्हा प्रोव्हिजन करतात ते चांगली गोष्ट असते, इन्व्हेस्टरच्या दृष्टीने चांगली गोष्ट का, कारण बँक तुम्हाला क्लिअरली ऑनेस्टली सांगते की बाबा आम्ही जिथे आम्हाला वाटतंय डाऊट आहे तिथे आम्ही प्रोव्हिजनिंग करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टडी करायच्या असतात. तर आता तुम्ही म्हणाल की बाबा मी P रेशोवर बघतो, तर म्हणाल की तुम्ही कोलगेटचा P रेशो 60 आहे, तर तुम्ही म्हणाल की आता HDFCचा P रेशो आहे 18 आहे, तर म्हणे HDFC घ्या. तर कुठल्या दुसऱ्या बँकेचा आहे किंवा पंजाब नॅशनल आहे किंवा बँक ऑफ बरोडाचा त्याचा समजा P रेशो खूप कमी आहे, 10 आहे, 12 आहे, तर मी म्हणणार चला लोएस्ट P रेशोचा मी घेतो बँक स्टॉक. ते तसं पण नसतं. ज्या वेळेला तुम्ही बँकेचं शेअर लोएस्ट Pचा घेता त्यावेळेला ते तसं असतं की बाबा त्या कंपनीचे NPA जास्ती असतात, जो ग्रॉस NPA नेट NPA पर्सेंटेज त्यांचं खूप जास्ती असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर तुम्ही नुसत्या Pच्या बेसिसवर तुम्ही घेऊ शकत नाही बँका. तर बँका घेताना तुम्हाला ROA बघायचं असतं, रिटर्न ऑन ॲसेट्स किती आहे, त्याचे प्रोव्हिजनिंग कसं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मगच तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण जनरली बघायला गेलं तर जेव्हा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी कंटिन्युअसली चालू असते, जेव्हा कंपन्यांचे तुमचे युटिलायझेशन लेवल जास्ती असतात फॅक्टरीजचे, त्याचे प्रोडक्ट्स विकले जातात, कंपन्या चांगलं प्रॉफिट करते आणि ओव्हरऑल GDP इन्क्रीज होत असतो आणि ओव्हरऑल इकॉनॉमी जेव्हा चांगली होते त्यावेळेला बँकांचे जनरली परफॉर्मन्स चांगला असतो. पण बँकांचं जेव्हा तुम्ही बँकांमध्ये इन्व्हेस्ट कराल तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बँकांनी जे काही लोन्स दिलेत कस्टमर्सना ते लोन्स त्यांना 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष त्यांना जोपर्यंत त्यांना ते परत येत नाही तोपर्यंत त्यांचा प्रॉफिट होत नाही. तर जेव्हा तुम्ही बँका बघता तेव्हा तुम्ही नेट प्रॉफिट बघणं चुकीचं आहे. नेट प्रॉफिट बघा, पण मेन क्रायटेरिया काय बघायचं असतं, ती ग्रॉस NPA बघायचे, नेट NPA बघायचे, प्रोव्हिजनिंग बघायचं असतं आणि रिटर्न ऑन ॲसेट्स किती आहेत ते बघायचे असतात, कलेक्शन इफिशियन्सी काय आहे त्या बँकेची ते बघायला असतात.
प्लस त्यांचे एक्सपान्शन प्लॅन काय आहेत ते बघायचे असतात. किती ब्रांचेस ओपन केल्या, त्यांचे कसे काय मॅनेज करतायत, RBIचं काही ऑडिट्समध्ये त्यांना काही इश्यूज आहेत का, हे सगळ्या गोष्टींचं लक्ष देऊन मग असं इन्व्हेस्टमेंट तुम्ही बँकांमध्ये करू शकता. तर बँकांना ॲनालाइज करायची एक वेगळीच हे असते. आणि व्हेरॅज तुम्ही FMCG कंपन्यांचं वेगळं असतं. FMCG कंपन्यांनी काय केलं, एवढे प्रोडक्ट विकले, त्यांना प्रॉफिट झाला आणि झालं, तिथेच विषय संपतो. बँकांचं तसं नसतं. बँकांना प्रत्येक वर्षी तेवढ्याच त्यांना कलेक्ट करायचे असतात पैसे लोकांकडनं. तर आजचा आपण इथेच संपवू. जनरल मी तुम्हाला सांगितलं की बाबा बँकेना कसं ॲनालाइज करायचं आणि कशा हिशोबाने तुम्ही ॲनालाइज करून तुम्ही निर्णय घेऊ शकता. नमस्कार.